नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज 1 जानेवारी 2024 तुम्हा सर्व शेतकऱ्यांना माझ्या व माझ्या कुटुंबाकडून नवीन वर्षाच्या मंगलकामना आहे. 2024मध्ये भरभराटीचं उत्पन्न व्हावं, जास्तीत जास्त उत्पन्न पिकावं, हीच मंगलकामना आहे शेतकरी मित्रांनो. तर आज या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो की मला कमेंट येत होत्या, म्हणजे येत आहे की आपला हरभरा फुल पण आहे, घाटे पण आहे, कळी पण आहे, पाणी द्यायचं का? आणि 60-66 दिवसाचा कालावधी आहे. तर माझ्या अनुभवानुसार माझं एक म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो, जरी आपला हरभरा कमी पाण्याचा असला तरी त्याला पाण्याची गरज आहे. तर एक सांगतो की आपला हरभरा, हे बघा, माझ्या हरभऱ्याला आज या तारखेत 57 दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे, 1 जानेवारी 2024ला. आणि माझं जे मी व्यवस्थापन केलं, हे बघा, आता माझा हरभरा फुलावर आहे. फुल नॅचरल फुल आहे, मी काही फुलावरचा फवारा मारलेला नाही आहे. तर एक सांगतो, 41 दिवसाचा हरभरा होता, मी दुसरं पाणी दिलेलं आहे. दुसरं पाणी का दिलेलं आहे? अकाडी पण पाणी आलेलं आहे. हे अकाडी पाणी पण लक्षात घेऊन मी तरी दुसरं पाणी दिलं. का दिलं दुसरं पाणी? बघा, एकट दुक्कट फुल दिसायला सुरुवात केलेली होती, म्हणजे सुरुवात हरभऱ्याने केलेली होती. मला एकट दुक्कट फुल दिसले माझ्या हरभऱ्याला. हे बघा, आता तुम्ही पण फुल बघू शकता. आणि मी पाण्याला सुरुवात केली. का केली? की समोर ओलावा कमी पडला नाही पाहिजे आणि समोर मला पाणी द्यायचं काम नाही पडलं पाहिजे. कारण की जेव्हा आपलं हरभरा फुल अवस्थेत राहतं, कडी राहते, घाटे पण राहते. आता माझा हरभरा बघा, फुल पण आहे आणि बारीक कडी पण आहे. हे बघा, कडी पण आहे. हे बघा, एक कडी पण आहे आणि घाटे पण पकडणार. आता ह्या 4-5-6 दिवसात, 8-10 दिवसात घाटे पण पकडणार. जर मी याला आता पाणी दिलं तर काय होईल शेतकरी मित्रांनो? आता ह्या अशा अवस्थेत जर मी पाणी दिलं काय होईल? हे जे काही जिथलं काही फूल आलेलं आहे, जिथले काही घाटे कडी आलेलं आहे, हे पूर्ण स्तब्ध होईल. पूर्ण हे फूल सडून जाईल. म्हणजे कशा पद्धतीने सडून जाईल बघा. समजा आता आपलं सोयाबीन फुलावर राहिलं, म्हणजे 30-35 दिवसांनी सोयाबीन आपलं फुलावर येते आणि वरचं पाणी येते. त्या वरच्या पाण्यानं काय होते शेतकरी मित्रांनो? सोयाबीनचं फूल पूर्ण चिपकून जाते. हे असं चिपकून जाते आणि 2-3 दिवस आबाडच झाकून राहते. सूर्यप्रकाश काही भेटत नाही. ते पाण्याची बुरशी निर्माण होते त्याच्यावर आणि ते फूल पूर्ण सडून जाते. आणि पूर्ण फूल सडलं की आपल्याला फूल कमी दिसतात, शेंगा कमी दिसतात. तशाच प्रकारे आपलं रब्बी हंगामातलं म्हणजे पीक आहे हरभरा. जर तुम्ही याला स्प्रिंकलरने पाणी दिलं, स्प्रिंकलरने द्या की पट द्या, फरक पडतोच. जर याला स्प्रिंकलरने पाणी दिलं, हे हरभरा आहे, हरभऱ्याचं नियोजन वेगळं आहे. याला जर स्प्रिंकलरनं पाणी दिलं तर काय होईल? वरचं स्प्रिंकलरनं वरचंच पडतं, तर हे पण फूल चिपकून जाणार. हे बघा, हे पण असं फूल पण चिपकून जाणार असं. आणि याला आता काय होत आहे? जास्त थंडीमुळे धुवारी पडत आहे. धुवारीचा इफेक्ट त्याच्यावर, ते फूल पूर्ण बुरशी येऊन पूर्ण नष्ट होऊन जाईल आणि हरभरा स्तब्ध होईल, वाढणार नाही. जोपर्यंत वयाने येणार नाही ते हरभरा वाढणार नाही, धीरे धीरे वाढणार. आणि जसजशी ओल कमी होत राहील, हे अजून वाढत राहणार, म्हणजे एल्यासारखा जाईल शेतकरी मित्रांनो. अशा वाढीव अवस्थेत जर तुम्ही पाणी दिलं तर एल्या अवस्थेत जाईल आणि तुम्हाला नंतर फुलत दिसणार पाणी दिलं तर अशा अवस्थेत. आणि जे येणारं जे फुल आहे ते पूर्ण फूल गळून जाईल आणि नंतर काय होईल? टेम्परेचरमध्ये वाढ होईल. टेम्परेचरमध्ये वाढ झाल्यानंतर जे काही जिथलं काही फूल आलेलं आहे ते फूल लवकर घाट्यामध्ये कन्वर्ट नाही होणार आणि तेव्हा अडी येईल, घाटे अडी येईल. काय होईल? आपल्याला फूल पण दिसणार नाही, घाटे पण दिसणार नाही, म्हणजे नुसतं कुटारच जमा करावं लागेल, म्हणजे घाटा पकणारच नाही. अशी अवस्था निर्माण होईल शेतकरी मित्रांनो. म्हणून आता ज्या शेतकऱ्यांचा हरभरा 60-65 दिवसात झालेला आहे, ओल जर असेल का बा, आता महिनाभर ओल पुरेल, 20-25 दिवस ओल पुरेल, तर पाणी द्यायची काही आवश्यकता नाही आहे. फूल, घाटे, कडी ह्या अवस्थेत हरभऱ्याला पाणी द्यायची काही आवश्यकता नाही आहे. कारण की त्याला येऊ द्या, भरू द्या, फूल पण येऊ द्या, त्याची अवस्थाच ते आहे ना. पाण्याची आवश्यकता नाही. तर जमिनीमधून जे काही अन्नद्रव्य मिळत असेल, पोषक तत्व, याला आता सूर्यप्रकाशाची गरज आहे, भरपूर सूर्यप्रकाश. आणि तुम्ही एक
खताचीही फवारणी करू द्या. कारण की आता कसं होत आहे, आता याला फूल पण येत आहे, कळी पण येत आहे आणि घाटे पण येत आहे. याला खाण्याची काही ना काही गरज लागेल ना, याला जर पोषण्याला काही ताकद लागेल, प्रोटीन्स लागेल, तर 12-61-0 ची खताची फवारणी देऊ द्या. याचा सर्वांगीण विकास होईल. आणि एक बुरशीनाशकची फवारणी का आवश्यक आहे? कारण की आता थंडी पडत आहे, धुवारी पडत आहे सगळीकडे. या धुवारीमुळे ही फुलकळी जळते. तर म्हणून मी सांगत आहे शेतकरी मित्रांनो, की पाणी द्यायची काही आवश्यकता नाही आहे. म्हणूनच एकट-दुक्कट फुल सुटले का अगोदरच पाणी देऊन द्या. नंतर पाण्याची आवश्यकता नाही. पाण्याची आवश्यकता केव्हा आहे? जेव्हा 70, 75, 80% तुम्हाला घाटे भरलेले दिसतील आणि 20% फूल राहते आणि घाटे पूर्ण भरलेले दिसतात आणि जमीन उरलेली दिसते, तेव्हा तुम्ही 2-2 तासाची शिप देऊ शकता शेतकरी मित्रांनो. आणि पूर्ण आपला हरभरा घाटे ठस भरतील. तेव्हा ओल कमी पडते, ते बी आवश्यकतेनुसार. जेव्हा जमीन पण उरलेली दिसेल तुम्हाला, तेव्हा पाणी द्या. 70, 75, 80% जेव्हा तुमचा हरभरा घाटे भरलेला दिसेल आणि हिरवागार दिसेल, काळपट हिरवागार, तेव्हा तुम्ही पाणी द्या. जेणेकरून शेवटच्या शेंड्यावरचा दाणा चिरबडणार नाही आणि ठस भरेल. आता पाण्याची काही आवश्यकता आहे नाही. कोणाकोणाच्या शेतकऱ्यांची जमीन जास्त पाणी निचरा करणारी असेल, जास्त पाणी पाहिजे, तर त्या शेतकऱ्यांना पाणी देणे साधारण आहे. तर तो शेतकरी पाणी देऊ शकतो. कारण की जमिनीही आपल्याला सांगते, पीक पण सांगते पाणी द्या. कारण की जर पाणी कमी पडत, जरी हरभरा कमी पाण्याचं पीक असलं तरी त्याला पाणी पाहिजेच, तर पाणी देऊ शकता. आता तर माझ्या हरभऱ्याला ओल काही शेवटपर्यंत कमी पडणार नाही. तर पडलीच तर मी घाटे भरल्याशिवाय 70-75% घाटे भरल्याशिवाय मी पाणी देणार नाही. अशा तऱ्हेने जर व्यवस्थापन केलं शेतकरी मित्रांनो, तर नक्कीच आपल्याला उत्पन्न होईल. मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही पण सांगा शेतकरी मित्रांनो, माझं काही माहिती चुकत असेल. मी एक तुमच्यासारखा साधारण शेतकरी आहे. तुम्ही पण सांगा तुमचं व्यवस्थापन कसं आहे, कशा पद्धतीनं पाणी देता, किती पाणी देता तुम्ही शेतकऱ्यांना. साधारणतः 3 ते 4 पाण्यात चणा येतो. चौथं पाणी हे आवश्यकतेनुसारच द्यावं लागतं, नाहीतर काही आवश्यकता नाही. बघा, आता माझ्या हरभऱ्याची जी वाढ झालेली आहे ना, पूर्ण 18 इंचीचा सुया झाकलेला आहे आणि म्हणजे पोटरी चणा वाढलेला आहे माझा. पोटरी चणा वाढलेला आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या चण्याची वाढ किती झालेली आहे, किती टक्के फूल आलेलं आहे, किती टक्के घाटे धरलेले आहे. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या चण्याला चांगल्या तऱ्हेने घाटे लागलेले आहे आणि घाट्यामध्ये जीव पण पडलेले आहे. एकट-दुकट घाटे भरलेले असतील, अर्धवट भरलेले असतील शेतकरी मित्रांनो. तर तुम्हाला जर माझी माहिती पसंत आली, नक्की शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन बटनला प्रेस करा. कारण की सगळ्यात पहिले व्हिडिओ तुम्हाला येईल मी अपलोड केल्यानंतर. आणि असंच नियोजन आपण करत राहू शेतकरी मित्रांनो. असंच जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल. आणि आज 2024 नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना मंगल कामना आहे शेतकरी मित्रांनो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण. धन्यवाद.